परमेश्वराच्या वचनाचं मनन करणं चांगलं आहे आणि म्हणून हा उपक्रम अतिशय चांगला आहे. दिवसाची सुरुवात करत असताना आम्ही देवाच्या वचनाचं मनन करून करतो आणि स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वराच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करावं. याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचणार आहोत. याकोबाचं पत्र 3रा अध्याय आणि 6वं वचन. आणि जीभ ही आग आहे, जीभ अन्यायाचे भुवन अशी आमच्या अवयवांमध्ये आहे. ती सगळ्या शरीराला मळवते आणि स्वभावाच्या मार्गाला आग लावते आणि ती गेहन्नाच्या अग्नीने पेटवलेली आहे. पहा, आमची जीभ देवाच्या वचनातून तिचं वर्णन केलंय की ती भयंकर आहे, परंतु आमची जीभ अशी निर्माण केली नव्हती. आदामाशी परमेश्वर एदेन बागेमध्ये बोलत असे आणि त्याचा आणि परमेश्वराचं कम्युनिकेशन, संबंध होता, रिलेशन होतं. देवाने एवढं सुंदर शरीर निर्माण केलं, परंतु पापामुळे आमची जीभ कशी झाली आहे ना. देवाच्या वचनातूनच त्याचं वर्णन आहे की हे लहान अवयव आहे आणि मोठमोठ्या गोष्टी ते बोलतं आणि तिच्या बोलण्यामुळं मोठी आग लागू शकते, रान पेटवू शकते ती जीभ, असं वर्णन 5व्या वचनामध्ये केलेलं आहे. आणि 6व्या वचनामध्ये म्हटलंय की ती आग आहे आणि अन्यायाचं भुवन आहे आमच्या सर्व अवयवामध्ये आणि संपूर्ण शरीराला ती घाण करून टाकते किंवा मळवते. आणि आमचा स्वभाव जो आहे तो त्याला वेगळं वळण मिळतं आमच्या बोलण्यामुळे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की या जिभेवर आमचं नियंत्रण पाहिजे आणि आम्ही या जिभेवर नियंत्रण करायला शिकलं पाहिजे, त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. हे आम्हाला समजलं पाहिजे की आम्ही आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवावं आणि आमच्या ते लक्षात देखील आलं पाहिजे. नाहीतर काय होतं की बऱ्याचदा लक्षात येत नाही की माझ्या जिभेवर माझं नियंत्रण आहे की नाही. आणि आम्ही देवाने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमानामध्ये 12वा अध्याय आणि 36व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे की आणखी मी तुम्हाला सांगतो की जो प्रत्येक व्यर्थ शब्द माणसे बोलतील त्याचा हिशोब मी न्यायाच्या दिवशी देतीलच. आणि म्हणून किती विचार आम्हाला करायला पाहिजे की हा मुद्दा सांगताना प्रभू शास्त्री पुरुषांना म्हणतो नाही का की चांगला मनुष्य आपल्या भांडारातून चांगल्या गोष्टी बाहेर काढतो आणि वाईट माणूस आपल्या भांडारातून वाईट गोष्टी बाहेर काढतो. आणि म्हणून आमचं जीभ नियंत्रणात, त्यावर नियंत्रण ठेवावं याची आवश्यकता आहे. म्हणून सेवा करत असताना सुद्धा धर्म व्यर्थ आम्ही करू नये नाही का. कारण आपल्या जे नियंत्रणामध्ये जर आमची जीभ नसेल तर आपण आमचं धार्मिक वर्तन देखील व्यर्थ करून टाकतो. कारण आमच्या बोलण्यावर जर आम्हाला नियंत्रण ठेवता येत नाही तर मग बायबल सांगते की मग पापाला काही तोटा नाही. आम्ही नीतिसूत्राच्या पुस्तकात जाऊया. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 19वा वचन. पुष्कळ बोलण्यात पापाचा तोटा नाही, तर जो आपले ओठ आकळतो तो शहाणपण करतो. आणि बोलण्यावरून
त्या माणसाचं व्यक्तिमत्व आम्हाला कळतं, की आम्ही कसं बोलतो, आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे, ज्याच्याबरोबर आम्ही बोलतो त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये काय आहे. देवाशी जर आम्ही बोलत असलो तर आमच्या अंतःकरणात देवाविषयी काय आहे. स्तोत्र 45 मध्ये दावीद म्हणतो की माझी जीभ कशी आहे, कुशल कारागिराच्या लेखणीप्रमाणे आहे, आणि माझे हृदय जे आहे ते चांगल्या गोष्टीने भरून वाहत आहे. आणि राजाबद्दल जो काही मी विचार केला तो माझ्या अंतःकरणामध्ये जो आहे तो माझ्या शब्द उच्चारण्याने, माझ्या जिभेने जे काही मी बोलतो ते देवाला मी बोलून दाखवतो. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये समस्या ही बघायला मिळते जर आम्हाला बोलण्याचं कृपादान आहे, नाही का. काही आम्ही म्हणतो काही लोक बोलण्यात खूप हुशार असतात, नाही का. काही लोक कमी बोलतात, काही लोक मध्यम बोलतात. परंतु बायबल इथं सांगतो जो जास्त बोलतो, ज्याला बोलण्याचं कृपादान आहे, त्याला जास्त नियंत्रणाची गरज आहे. कारण जास्त बोलत असताना आमच्या बोलण्यातून पापाला संधी मिळू नये. आणि म्हणून आम्हाला आमच्या जिभेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आणि जर अंतःकरणातून जर ते सगळं बाहेर जर येतं तर आमचं अंतःकरण हे शुद्ध असायला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या निष्कलंक पवित्र रक्ताने ते शुद्ध केलेलं असलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तावर जर आम्ही विश्वास ठेवला प्रियानो तर तो आमच्या सर्व पापण्या अपराधांची क्षमा करतो. तो आमचं अंतःकरण शुद्ध करतो. आमच्या हृदयामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते आणि परिवर्तन व्हायला पाहिजे. आणि मग अंतःकरणात जे आहे ते ओठातून किंवा आमच्या मुखातून बाहेर पडतं. हे वाक्य दोन्ही गोष्टीसाठी लागू पडतं. कारण याकोब तिथे म्हणतो की एकाच छिद्रातून कडू पाणी, एकाच छिद्रातून गोड पाणी येऊ शकते का, नाही. एकाच एकाच मुखातून स्तुती, एकाच मुखातून वाईट बोलणं, शिव्यागाळी, नाही का. मी पाहिलेलं आहे की तारण पावलेले लोक, उद्धार पावलेले लोक, सेवेत असलेले लोक देखील शिव्यागाळी करतात, वाईट शब्द आपल्या मुखातून उच्चारतात. आणि सेवेत असताना सुद्धा हा माझा अनुभव आहे, तुमचा अनुभव आहे की मला ठाऊक नाही. परंतु मत्ती शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायात प्रभू स्पष्ट म्हणालेला आहे 17 ते 20 वचनामध्ये, जे काही तोंडात जाते ते सर्व पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकले जाते. हे तुम्हाला अजून समजत नाही काय? परंतु ज्या गोष्टी तोंडातून बाहेर निघतात त्या अंतःकरणातून बाहेर येतात व त्याच माणसाला विटाळवितात, नाही का. आणि कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, निंदा व निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात. माणसाला विटाळविणाऱ्या गोष्टी ह्याच आहेत, आणि न धुतलेल्या हाताने मग खाणे माणसाला विटाळवीत नाही. ही गोष्ट सांगत असताना प्रभूने या गोष्टी बोललेल्या आहे का मनुष्य खऱ्या अर्थाने कशा प्रकारे आपलं जीवन घाण करतो, आपलं तोंड घाण करतो, नाही का. आम्ही आमचं फिजिकली तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय वापरतो, नाही. सकाळी उठून ब्रश करतो, वेळोवेळी ब्रश करतो, तोंडाला वेगळी वेगळी सौंदर्य प्रसाधनं लावतो. पण जर आमचं बोलणं वाईट असेल तर प्रियानो दुसऱ्यावर आमचा प्रभाव वेगळ्या प्रकारचा पडतो. आणि हे अतिशय वाईट आहे. आमच्या प्रभूलाही ते आवडत नाही. प्रभूचं म्हणणं आहे की आमच्या अंतःकरणातून स्तुती, परमेश्वराचं गौरव बाहेर पडावं. आपल्याला यिर्मयाच्या पुस्तकातील वचन आपल्याला चांगलं ठाऊक आहे. यिर्मयाचं पुस्तक 17वा अध्याय आणि 9व्या वचनात म्हटलेलं आहे
हृदय सर्वाहून अधिक कपटी आहे आणि ते अतिशय नासके आहे, ते कोण जाणू शकतो. आणि इथे देखील जुन्या करारामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येकाला त्याच्या आचरणाप्रमाणे, त्याच्या कर्माच्या फळाप्रमाणे परत देण्यासाठी मी यहोवा हृदय शोधतो, मी अंतर्याम पारखतो. देव आमचं हृदय शोधतो, देव आमचं अंतर्याम पारखतो. त्याला देण्यासाठी आमच्याजवळ काय आहे आणि देव कशाची अपेक्षा करतो. देव त्याचं गौरव आमच्या अंतःकरणातून बाहेर यावं, त्याच्याविषयी आम्ही चांगलं बोलावं आणि तेही शुद्ध मनाने, शुद्ध अंतःकरणाने, शुद्ध हृदयाने आम्ही बोलावं. आणि ही देव आमच्याकडून अपेक्षा करतो. आणि आम्ही मगाशी बघितलं की लहानपणापासूनच जे आहे किंवा माणसाचं अंतःकरण वाईट आहे ते कधी पासून आहे देवाला ते ठाऊक आहे. आम्ही जर उत्पत्तीच्या पुस्तकात गेलो आणि त्याच्या 8व्या अध्यायामध्ये जर गेलो, उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 21वं वचन, नोहा बरोबर जे देव बोलत असताना नोहाच्या बाबतीत त्या काळात जे काही घडलं त्याविषयी देव बोलत असताना तो म्हणतो की आणि यहोवाने तो सुवास घेतला आणि यहोवा आपल्या मनात म्हणाला, मी मनुष्यामुळे जमिनीला यापुढे शाप देणार नाही, कारण मनुष्याच्या हृदयातली कल्पना लहानपणापासूनच वाईट आहे. तरी मी आता केले आहे तसे मी पुन्हा यापुढे सर्व जीव मारणार नाही. आणि परमेश्वराला आनंद वाटत नाही प्रियानो माणसांचा नाश करायला. परमेश्वराला माणसं मारायला किंवा क्रोध करून लोकांचा नाश करायला देवाला आवडत नाही. तो माणसावरती प्रेम करतो, त्याच्या हातची निर्मिती आहे. परंतु मूळ कारण जे आहे आमचं अंतःकरण, आमच्या अंतःकरणामध्ये पाप दडलेलं आहे, आमच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार आहेत आणि ते बाहेर येऊन परमेश्वराची स्तुती करण्याच्या ऐवजी परमेश्वराची निंदा देखील मनुष्य करू शकतो. परमेश्वराविषयी देखील अपशब्द मनुष्य आपल्या मुखातून काढू शकतो. आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र आमच्यावरील प्रीतीमुळे दिला. आमचा कोणाचा नाश होऊ नये, आमच्या अंतःकरणाचा पालट व्हावा, आमच्या अंतःकरणाचं परिवर्तन व्हावं, तेही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमचं परिवर्तन व्हावं, नाही का. देव ह्या परिवर्तनाची खूप अपेक्षा करतो आमच्याकडून. आणि रोमकारास पत्र आणि याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन वाचलं तर तिथे म्हटलेलं आहे स्पष्ट, आणि या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आणि परिपूर्ण तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. परमेश्वराचा मनोदय आम्हाविषयी आहे की आम्ही आमचं अंतःकरण परमेश्वराची स्तुती करणारं व्हावं, परमेश्वराचं गौरव करणारं. जग तसं करत नाही ना. जगाच्या मुखात शिव्यागाळ्या आहेत, जगाच्या अंतःकरणामध्ये वाईट विचार आहेत, जगाच्या अंतःकरणातून पापाला म्हणजे पापी जीवन आहे हे दाखवणार त्यांच्या मुखातून येणारे शब्द आहेत. एका लहान मुलाला मी विचारलो, बाबा तू शिव्या कुठून शिकला, तर खरं सांग मी तुला काय रागवणार नाही. तो म्हणाला, मी आमच्या स्कूलच्या व्हॅन मध्ये शिकलो. का म्हणे, व्हॅन मधली मुलं शिव्या देतात. मी त्याला सांगितलं, नाही, आपण जगाच्या गोष्टी शिकायच्या नाहीत, जगातल्या गोष्टींची आम्ही समरूप व्हायचं नाही. तर परमेश्वराचं म्हणणं आहे तुमच्यामध्ये हा बदल व्हायला पाहिजे. एकदा माझं नवीन कारण झालं आणि मी दिव्याची
काच जी असते लॅम्प तो आणायला मी म्हणजे काच जी असते ती आणायला मी गेलो. एका भिकाऱ्याच्या मुलाचा धक्का लागून ती काच फुटली, माझ्या हातातून पडली, फुटली. आणि तो तर मला माझ्या तोंडातून शिवी निघाली आणि त्याला मी अपशब्द बोललो. मग मी गेलो, दुसरी काच आणली. परत येताना त्याच स्पॉटला त्याच जागेवर माझ्या हातातून काच पडली आणि ती काच फुटली. मग मी मनात विचार केला, कारण मला सत्सिनेक परमेश्वराने नवा केला होता, मला नवीन हृदय दिलं होतं. माझ्या मनाने मला प्रश्न विचारला की तू आता कोणाला शिव्या देशील, आता तू कोणाला शिवी देशील. प्रियानो, देवाने मला शिकवलं की आमच्या हृदयामध्ये चांगले विचार असावे. आमच्या हृदयामध्ये आम्ही जगातल्या गोष्टी नाही, तर आमच्या हृदयामध्ये आम्ही परमेश्वराचं वचन घ्यावं. आणि म्हणून रोज सकाळी आपण इथे एकत्र होतो आणि देवाचं वचनाने सुरुवात करतो. हे किती चांगलं आहे. स्तोत्र 119 मध्ये 11व्या वचनात, त्याचप्रमाणे पहिल्या स्तोत्रामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की आम्हाला काय केलं पाहिजे. देवाचं वचन आमच्या अंतःकरणात ठेवलं पाहिजे. देवाचं वचन आमच्या अंतःकरणात जपून ठेवलं पाहिजे, यासाठी की आम्ही पाप करू नये, बोलण्याने पाप करू नये. आणि प्रियानो, दुःखाची गोष्ट आहे की कडू पाणी आणि गोड पाणी एकत्र येणे हे शक्यच नाही. हा निसर्गाचा नियमच नाहीये, देवाचाही हा नियम नाहीये. परंतु माणसाने तो नियम देखील तोडलेला आहे की एकाच मुखातून स्तुती, एकाच मुखातून शिवागाळी बाहेर पडतं. आणि म्हणून फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये 4थ्या अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही चांगलं आहे, जे काही स्तुत्य आहे, जे काही प्रशंसनीय आहे, तेच आपल्या मुखातून बाहेर पडायला पाहिजे, नाही का. आणि ठिकठिकाणी सांगितलेलं आहे, किती महत्वाचं आहे ते. इफिसकराच्या पत्रात देखील सांगितलेलं आहे, आपल्या मुखातून कसलेच कुचके भाषण निघू नये, आपल्या मुखातून शिवीगाळी निघू नये, आपल्या मुखातून वाईट गोष्टी निघू नये. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि प्रियानो, ती देव आम्हाला ह्या गोष्टी किती सुंदर रीतीने शिकवतो. कारण याकोबाच्या पत्रात पहिल्या अध्यायात आणि 26व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, आपण धार्मिक आहोत असे जर कोणी मनुष्य समजतो, तथापि तो आपल्या जिभेला आळा घालत नाही, पण आपल्या अंतःकरणाला भुलवतो, तर त्याचा धर्म व्यर्थ आहे, त्याचं धार्मिक वर्तन व्यर्थ आहे. तो पापाला भुलवला जातो. जसं सैतानाने हवेला थकवलं, जसं सैतानाने हवेला भुलवलं. हवा आणि सैतान हे बोलत होते, सैतान बोलत होता आणि हवा देखील त्याच्याबरोबर बोलत होती, वचनावरून ते बोलत होते. आणि त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की सैतानाने तिला भुलवलं. तर जर आम्ही स्वतःला धार्मिक आहोत असं समजतो, आम्ही जर स्वतःला धार्मिक असं समजतो आणि जर आपण आपल्या जिभेला आळा घालत नाही, तर मग आपल्या आपण काय आपलं काय आपलं धार्मिक जीवन व्यर्थ आहे, आपलं विश्वासी जीवन व्यर्थ आहे, आपलं ख्रिस्तामधलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून कशाची गरज आहे. आम्हाला आमचं पाप कबूल करण्याची गरज आहे, आम्हाला पश्चाताप करण्याची गरज आहे. आपल्या निर्माणकर्त्या देवाकडे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला जाण्याची गरज आहे. स्तोत्र 51 आणि 10 मध्ये दावीद म्हणतो, हे परमेश्वरा, माझ्या अंतःकरणामध्ये तू पुन्हा नवीन हृदय दे, मला परत तू नवीन हृदय दे. आणि खरोखर जर कुणी चुकला असेल तर प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे की आम्ही आमच्या या स्वभावाबद्दल देवाकडे पश्चाताप करावा, देवापुढे पश्चाताप करावा, आम्ही प्रार्थना करावी, पश्चातापाची प्रार्थना करावी. म्हणून पहिला अध्याय 7 ते 9 वचनामध्ये आम्ही वाचतो, तो सर्वसमर्थ आहे, तो विश्वसनीय आहे. जर आपलं बोलणं वाईट असेल, देवाच्या गौरवासाठी जर नसेल, आमच्या अंतःकरणातून
वाईट विचार खासगी जीवनामध्ये किंवा इतर ठिकाणी, कुटुंबात, कामावर, इकडे तिकडे, जिथे आम्हाला कोणी विश्वासी भाऊ बघत नाही, आणि लोकांची धाडस तर एवढं आहे की विश्वासू भावापुढे सुद्धा ते वाईट बोलायला कमी करत नाही, वाईट गोष्टी बोलायला ते कमी करत नाही. आणि प्रियानो, परमेश्वराची ही इच्छा आम्हाला समजून घेतली पाहिजे की देवाची इच्छा आहे आम्ही वाईट गोष्टी बोलू नये. आमच्या अंतःकरणातून केवळ आणि केवळ परमेश्वराचं गौरव बाहेर पडलं पाहिजे. तो जादूगार माहिती आहे ना, श्रेष्ठांच्या कृत्यातील 8व्या अध्यायात 22व्या वचनामध्ये त्या ठिकाणी काय म्हटलंय, तर तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप कर आणि प्रभूला विनंती कर, म्हणजे कदाचित तुझ्या अंतःकरणाच्या कल्पनेची तुला क्षमा होईल. तुझ्या अंतःकरणाच्या कल्पनेची काय आहे, तुझ्या अंतःकरणामध्ये काय भरलेलं आहे, त्या गोष्टीची तुला क्षमा होईल. तेव्हा जर आम्ही पश्चाताप करून आपल्या दुष्टतेविषयी आपल्याला वाईट वाटून त्याची जाणीव होऊन प्रभूला आम्ही विनंती केली, तर तो प्रभू आम्हाला त्यापासून सोडविल. सर्व प्रकारच्या कोडूपणापासून देव आम्हाला सोडेल, सर्व प्रकारच्या वाईटापासून देव आम्हाला सोडविल. तो देव आमचा स्वच्छ करणारा, शुद्ध करणारा, पवित्र करणारा आमचा प्रभू आहे. आणि म्हणून वाईट शब्द आपल्या मुखातून बाहेर पडू नये म्हणून प्रियानो, आम्ही स्वतःवर आमच्या जिभेवर आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. कलसी 4:6 म्हणतं, तुमचं बोलणं नेहमी कृपायुक्त असलं पाहिजे. आणि म्हणून प्रियानो, चांगल्या गोष्टीची सवय आम्हाला लावली पाहिजे. वाईट गोष्टी शिकवण्याची गरज नाही कुणी आम्हाला. वाईट गोष्टी आपापच आम्ही बोलतो, लहान असो की मोठा असो, ते शिकवण्याची काहीच गरज नाही. परंतु चांगल्या सवयी लावून घेण्याची, चांगल्या सवयीसाठी शिकण्याची गरज आहे. आमचा प्रभू त्याचं बोलणं कसं होतं नाही का, तो 12 वर्षाचा असताना मंदिरामध्ये आपल्या गुरूंचा ऐकत बसला होता, धर्मगुरूंचा ऐकत बसला होता, त्यांना प्रश्न करत होता नाही का. आणि असा आमचा प्रभू आहे, असा प्रभू जर आम्हाला लाभलेला आहे, आमचा गुरु जर असा आम्हाला लाभलेला आहे, तर त्या गुरुच्या म्हणण्याप्रमाणे आमचं जीवन असायला पाहिजे की नाही प्रियांना. त्याचं बोलणं ऐकून लोक थक्क झाले. मार्क सुवर्तमान 6व्या अध्यायात 2ऱ्या वचनात आम्ही वाचतो, मग शब्दात दिवस आल्यावर तो सभास्थानात शिकू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कुठून आले, काय हे ज्ञान याला दिलेले आहे, आणि त्याच्या हातून केवढी सामर्थ्याची कृत्य घडतात. पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. त्याला आम्ही प्रभू म्हणतो, परंतु ते लोक म्हणाले की आमच्या गावातला हा सुतारकाम करत होता, हा मरियाचा मुलगा आहे, यहूदा, योसेफ, याकूब याचे भाऊ आहेत, याच्या बहिणी आमच्यामध्ये आहेत. आणि त्यामुळे प्रियानो, देवाचं गौरव झालं नसतं, परंतु देव प्रभू येशू ख्रिस्तापासून आपण शिकूया आणि आपलं जीवन आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये पश्चातापाने सोपून देऊया. धन्यवाद.